शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रामध्ये एक आगळं वेगळं पीक घेऊन आलेलं आहे सचिन मिंडे कृषी मित्र या आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी बंधूंनो, आपल्या लक्षात आलं असेल की मी या ठिकाणी आपल्याला दिसतो कांद्याचा प्लॉट, पण हा कांद्याचा प्लॉट आंतरपीक म्हणून घेतलेला आहे। मेन पीक आहे आपले इथं खजूर। खजूर हे महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये यशस्वी झाले, 3-3, 4-4 एकरवरती शेतकऱ्यांनी केले आणि आमच्या संगमनेर तालुक्यामधले पूर्ण तालुक्यामध्ये कुठेही नाही असं 1 एकरावरती प्रायोगिक तत्वावरती केलेला खजूरचा हा प्लॉट आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, फक्त 15 दिवस झालेले लावून। 15 दिवसामध्ये ही मी सिरीज आहे, ही सिरीज स्टेप बाय स्टेप आपल्यापर्यंत घेऊन येणार आहे। हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ फक्त लागवडीचा आहे। जी इंट्रोडक्टरी माहिती आहे ती इंट्रोडक्टरी माहिती या ठिकाणी देते। आता या ठिकाणी आपल्याला खजुरीचं रोप दिसतंय आपल्याला, हे जे खजुरीचं रोप आहे याला लावून झाले 15 दिवस। या ठिकाणी बघा की 15 दिवसाचं हे रोप झाले, आणलं तेव्हा एवढ्याच पद्धतीचे होते। आता याच्यासाठी काय केलेलं आहे की 1 बाय 1 मीटरचा या ठिकाणी मे मध्ये खड्डे घेतले होते। 1 बाय 1 मीटरचा खड्डा घेतला होता। त्याच्यानंतर मे गेला, उन्हाळ्यामध्ये खड्डे घेऊन ठेवले होते। मे, जून आणि जुलैमध्ये काय केलेले हे खड्डे भरलेले। आता हे भरत असताना काय काय केलेलं आहे, याच्यामध्ये 1 गमेलं शेणखत, 1 गमेलं कंपोस्ट खत, 1 गमेलं गांडूळ खत आणि त्याच्यामध्ये एक साधारणपणे कुठलंही सर्वसाधारण बुरशीनाशक आहे, हे बुरशीनाशक काय केलेलं आहे याच्यामध्ये टाकलेलं आहे। आणि जुलैमध्ये हे जे खड्डे आहेत हे खड्डे आपण या ठिकाणी भरून घेतलेले आहे। आता भरून घेतल्यानंतर हे खड्डे भरल्यानंतर ह्याची जी लागवड आहे ती लागवड आहे साधारणपणे 2-3 ऑगस्ट 2025 ची ही लागवड आहे। 2 दिवस लावलेले, वरचा एक प्लॉट आहे आणि हा एक प्लॉट आहे। आता याचं जे अंतर आहे हे अंतर आहे 8 बाय 8 मीटर सांगतो शेतकरी बंधूंनो। 8 बाय 8 मीटरवरती असं अंतर उभं जर घेतलं तर 8 मीटरचं, 2 रो मधलं अंतर आहे 8 मीटरचं, म्हणजे 2 रोपातील अंतर 8 मीटर, 2 रो मधलं अंतर 8 मीटर आहे। आता याला ठिबक करायची। आता याच्यामध्ये काय केलंय की आता लावलेलं आहे आणि त्याच्यानंतर बेड पाडून याच्यावरती कांदा घेतला, हे आंतरपीक म्हणून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी आहे बरई ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी आपण या ठिकाणी लावलेली। हे जे शेतकरी बांधव आहे ह्या शेतकरी बांधव अहिल्यानगरमध्ये मला वाटलं हा पहिलाच प्रयोग असेल। अहिल्यानगरमधले जे संगमनेर तालुका आहे ह्या संगमनेर तालुक्यामध्ये मी अहिल्यानगरचा जे संगमनेर तालुक्यातलं जे मला कुठल्याही याच्यामध्ये मला हा प्लॉट कुठेही दिसलेला नाही। यशस्वी प्रयोग याचा जालन्याला प्लॉट आहे, त्याच्यानंतर अजून बऱ्याच ठिकाणी सिंदखेड राजा या ठिकाणी प्लॉट आहे। ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी येलो कलरची, आपण बाजारामध्ये लाल आणि येलो अशा 2 कलरमध्ये आपण हे जे फळ आहे हे फळ बघतोय, खजूर आहे, हे जे खजूर आहे हे फळ बघतोय। परंतु याचं जे खाण्यासाठी मानवी त्याचा उपयोग आहे तो उपयोग मी तुम्हाला दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये सांगलं, त्याचा सेपरेट व्हिडिओ होईल, पण खायला अतिशय पोषक आहे। आता याचं बाजारामध्ये जर बघितलं तर मी स्वतः घेतोय 200 रुपये किलोनी, म्हणजे कधी जर खाऊशी वाटलं तर सर्वसाधारणपणे 200-250 रुपये किलोपर्यंत हे जातं। खायला एकदम चविष्ट आहे, गोड पद्धतीने लागतं, म्हणजे डायबिटीजचे लोकसुद्धा याला खाऊ शकतात। अशा पद्धतीचं हे जे प्लॉट आहे हा प्लॉट घेऊन याचा अंतर सांगितलं मी आपल्याला 8 बाय 8 मीटरचं या ठिकाणी अंतर घेतलेलं आहे। आता हे जे ठिबक आहे याला सेपरेट ठिबक करायचं आहे आणि बाकीचं जे आहे पसरून ठेवलेलं ते कांद्याला करायचं आहे। तर याचं जे हे जे प्लॉट आहे हा प्लॉट काय केलेला आहे की असंही अंतर 8 बाय 8 मीटरवरती ठेवले, असंही 8 बाय 8 मीटरवरती ठेवले, म्हणजे याची लागवड केली आणि 1 एकरमध्ये साधारणपणे 78 रोपं या ठिकाणी बसलेले। आता शेतकरी बंधूंनो 78 रोपं आहेत, ह्या 78 रोपांमध्ये साधारणपणे 10 रोपं आहेत। ह्या 10 रोपं जर फिमेलचे असतील तर याच्यामध्ये 1 रोप हे मेलचं असावं लागतं, म्हणजे जे नर म्हणतो आपण ते नर लागतं। त्याचं जे पॉलिनेशन आहे हे पॉलिनेशन सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस आहे। जी पॉलिनेशन आहे ही पॉलिनेशन प्रोसेस वेगळी असते, जरा वेगळी, म्हणजे पॉलिनेशनसाठी मेल आणि फिमेलची गरज असते। म्हणून मी सांगितलं की आपल्याला अगोदरही सांगितलं आणि पुन्हाही सांगतोय की जी 10 झाडं आहेत खजुराची त्या 10 झाडामध्ये 1 मेलचं झाड लागतंय। म्हणजे आता हे लाईन बघू शकता की आपण प्रत्येक जे रो आहे या प्रत्येक रोला जे पहिलं झाड आहे ते वेगळं दिसतंय, मेलचं झाड आहे, म्हणजे थोडंसं मोठं वेगळं म्हणजे काही नाही, बाकी सगळं आहे। पण याचं जे आहे तर याची जी थोडीशी हाईट जास्त, म्हणजे स्ट्रॉंग झाड दिसतंय। तसाही मेल स्ट्रॉंग असतो, तशा पद्धतीने हे जे मेल आहे मेलचं झाड आहे, म्हणजे जो नर आहे त्या नराचं जे झाड आहे तो काय स्ट्रॉंग दिसते। या ठिकाणी आपण बघू शकता की एकदम सशक्त असं हे झाड आहे आणि ह्या प्रत्येक रोला प्रत्येक एक झाड काय केलं सुरुवातीला केलं, वरच्याही प्लॉटमध्ये तशाच पद्धतीने केलं, असे इथंच केलं। मग 10 झाडांमध्ये एक झाड आहे हे नराचं असावं लागतं। याचं पॉलिनेशन चांगले फळं लागण्यासाठी, चांगलं मोठं जे खजूर आहे ते खजूर लागण्यासाठी आपल्याकडे जर साधारणपणे याची जी हे साधारणपणे येणारं उष्ण वातावरणामध्ये येणारं पीक आहे।
वाळवंटी भागामध्ये येणारे पिके राजस्थान असेल, गुजरात असेल किंवा कच्छ असेल, तर या ठिकाणी काय केलं जातं की हे पिकं घेतले जातं मोठ्या प्रमाणामध्ये आणि चांगल्या पद्धतीने आपल्याकडे यशस्वी लागवड झाली. जालन्यामध्ये 3 एकरचा प्लॉट आम्ही बघून आलो आहे, अतिशय चांगल्या पद्धतीचं. मी कधी जर परत गेलो तिकडं तर नक्की त्याचाही व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. तर हे आमच्या भागातलं आमच्याच मित्रांनी डेमो प्लॉट दाखवण्यासाठी काय केलेलं आहे, ही लागवड केलेली आहे. त्यांच्याकडे 1 एकरचं क्षेत्र आहे, चालू क्षेत्र आहे, कांदा लावलेला आहे, परंतु एक वेगळा प्रयोग शेतकरी बांधवांसाठी या ठिकाणी केलेला आहे, तो आपल्यापर्यंत घेऊन आले. ही जी रोपं आहेत ही रोपं राजस्थानवरून आलेली आहे, टिश्यू कल्चरची रोपं आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं की याच्यावरती कुठलाही जास्त खर्च येत नाही. त्याला जर सांगायचं झालं जे इंट्रोडक्टरी जे इनिशियल कॅपिटल आहे हे कॅपिटल थोडंसं जास्त लागतं. ते कशा पद्धतीने लागतं त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आपण काढू. तर इंट्रोडक्टरी माहिती मी एवढीच देतो की आपणही आपल्या पद्धतीनं जर करायचं असेल तर आपण जवळच्या एखाद्या प्लॉटला व्हिजिट देऊन आपण संपर्क करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, ऑल हे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढे येणार नवनवीन व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचवले जातील. चला मित्रांनो, शेवटी एवढंच म्हणाल की अन्नदाता सुखी भव.